केस गळतीवर 30 महत्त्वाच्या टिप्स. नमस्कार मैत्रिणींनो. महिला म्हटलं की सौंदर्य हा शब्द आलाच. आणि महिलांच्या सौंदर्यामध्ये केवळ तिचा चेहराच नव्हे तर केसांना देखील तितकेच महत्त्व आहे. आणि मग जर केस गळत असेल तर काय करावे? अशाच निरोगी, चमकदार आणि लांबसडक केसांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत. चला तर मग त्या कोणत्या टिप्स आहेत आपण बघूया. नंबर 1. केस जर नेहमी कोरडे ठेवले तर केसांच्या मुळापर्यंत पोषण पोहोचत नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी केसांना खोबरेल तेल लावावे. नंबर 2. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी शिकेकायच्या पावडरने केस धुतल्याने फायदा होतो. नंबर 3. केस धुताना शॅम्पू जर वापरत असेल तर शॅम्पू हा पाण्यात मिक्स करून केसांना लावल्यास सगळ्या बाजूने केस स्वच्छ धुतले जातात. नंबर 4. केस धुतल्यानंतर कधीही टॉवेलने झटकून पुसू नये. नेहमी हलक्या हाताने केस कोरडे करावे. नंबर 5. केसांना मेहंदी लावल्यानंतर केस फक्त पाण्याने धुवावे. नंतर कोरडे करून खोबरेल तेल लावावे. दुसऱ्या दिवशी केस धुताना शॅम्पूने केस धुवावे. यामुळे केसांना मेहंदीचा कलर येतो. नंबर 6. केसांसाठी मेहंदी महत्त्वाची भूमिका बजावते. मेहंदी मुळापासून केसांना नैसर्गिक चमक देते. तसेच केसांची प्रत सुधारते. त्याचप्रमाणे नैसर्गिक डाय म्हणूनही वापरता येते. नंबर 7. केस मजबूत करण्यासाठी पिकलेल्या केळीचे मिश्रण देखील केसांना लावल्यास केस सिल्की आणि मजबूत होतात. नंबर 8. केसांच्या चांगल्या वाढीसाठी कुठलेही केमिकलचे शॅम्पू वापरू नका. यामुळे केस डॅमेज होऊ लागतात आणि गळतात. यासाठी आयुर्वेदिक शॅम्पू वापरा. केसांची चांगली वाढ होण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यामध्ये ग्रीन टी, ॲलोवेरा जेल 4 चमचे टाकून ठेवा आणि हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. याचा रेग्युलर वापर केल्यामुळे केस गळती कमी होऊन केस दाट होतात. नंबर 10. केसांना कांद्याचा रस लावल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते. जर केस गळती कमी करायची असेल तर कांद्याचा रस केसाच्या मुळाशी लावा. त्यामुळे स्काल्पचे इन्फेक्शन दूर होऊन केसांची चांगली वाढ होते. 11. केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रखडून पुसू नका किंवा केस ओले असताना विंचरू नका. केस सुकल्यानंतर विंचरावेत. नंबर 12. केसांची गळती कमी करायची असेल तर केस धुण्या अगोदर अर्धा तास तरी तेल लावून ठेवावे. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवावे. 13. केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेल, आवळा पावडर एकत्र मिसळून केसांच्या मुळाशी मसाज केल्याने केस वाढू लागतात. नंबर 14. केस पांढरे होऊ नये म्हणून कढीपत्त्याची पेस्ट बनवून त्यात खोबरं तेल घालून केसांना लावल्यास केस पांढरे येणे मुळापासून कमी होते. नंबर 15. केसांना जास्त गरम पाण्याने धुतल्यामुळे केस कमजोर होतात. त्यामुळे केसांना कधीही खूप गरम पाण्याने धुवू नये. कोमट पाणी वापरून केस धुवावे. नंबर 16. डोक्यावर केस विरळ झाले असतील तर 2 चमचे
मेथीदाणे रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी अर्धा ग्लास पाणी टाकून 5 मिनिटे पाणी उकळू द्या. त्यामुळे मेथीचा अर्क पाण्यात उतरतो आणि त्यानंतर थंड पाण्याने केस धुतल्याने केसांना फायदा होतो. 17. 2 चमचा मेथीदाणे भिजवून घालून दुसऱ्या दिवशी त्यामध्ये पाणी टाकून ते पाणी उकळून घ्या. थंड झाल्यावर त्यात व्हिटॅमिन ईच्या 3 कॅप्सूल टाका आणि हे स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. दिवसातून 3 वेळा केसांना स्प्रे करा. यामुळे केसातील कोंडा निघून जातो, केस गळणे थांबते. 18. केसांना नॅचरली ब्राऊन कलर येण्यासाठी बीट रूटचा रस काढून किंवा कॉफी पावडर आणि चहापत्ती मिक्स करून मेहंदी पावडरमध्ये घाला. त्यांनी केसांना नॅचरल ब्राऊन कलर येतो. नंबर 19. केस लांब, सडक आणि सिल्की होण्यासाठी आवळा मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये थोडेसे तूप घालून पेस्ट करून घ्या आणि त्याने मालिश करा. अर्ध्या तासाने केस धुवा. त्याच्या वापराने केस लांब होतात. 20. कोरफडीचा गर केसाला लावल्यास केस गळणे थांबते. तसेच केसाची वाढ होण्यास मदत होते आणि केस मऊ आणि मजबूत होतात. 21. अंडी, मध आणि ऑलिव्ह ऑइलपासून बनवलेल्या हेअर मास्क घरच्या घरी बनवलेला केसांना लावा. यामुळे हा हेअर मास्क लगेच केस गळणे कमी करण्यासाठी चांगले काम करतो. नंबर 22. केसांची घट्ट वेणी किंवा इतर प्रकारच्या घट्ट केशरचना केल्यास केस तुटण्याची शक्यता जास्त असते. म्हणून घट्ट केशरचना करू नये. 23. जास्त ताणतणाव आणि डिप्रेशनमुळे केस गळण्याची शक्यता वाढते. यामुळे योगा, ध्यान किंवा इतर प्रकारे तणाव कमी करा. 24. नारळाचे तेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे केसांची मुळे चांगले राहतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते. आठवड्यातून किमान 2 वेळा नारळाच्या तेलाने केसांना मसाज करा. नंबर 25. रात्री केस बांधून झोपल्यास केस तुटण्याची समस्या कमी होते. आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे कोणतेही केमिकलयुक्त पदार्थ केसांना वापरू नका, जेणेकरून तुमच्या केसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माहिती आवडल्यास आपल्या परिवाराला नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती उपयोगी पडेल. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा.